लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 16 बनला घाण आणि कचऱ्याचा अड्डा. प्रशासकाच्या काळात सुविधांचा बोजवारा तर ऑक्सिजन गार्डनच गेले व्हेंटिलेटरवर. लातूर शहरात सध्या प्रशासकाचे राज्य आहे, पण हे राज्य जनतेच्या हिताचे आहे की त्यांच्या जीवावर उठणारे, असा सवाल विचारला जातोय. प्रभाग क्रमांक 16 मध्ये अस्वच्छतेने कळस गाठला असून एकेकाळी शहराची फुफ्फुसे मानले जाणारे ऑक्सिजन गार्डन आज स्वतःच अखेरचा घटका मोजत आहे. पहा प्रभाग क्रमांक 16चा हा विशेष रिपोर्ट. हे दृश्य आहेत लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 16चे. चकाचक शहराच्या गप्पा मारणाऱ्या लातूर महानगरपालिकेचा खरा चेहरा इथे उघडा पडतोय. ना रस्ते धड, ना नाल्यांची सफाई. साचलेल्या सांडपाण्यामुळे आणि कचऱ्याच्या ढिगामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरलंय. नागरिकांना घरात राहणंही मुश्किल झालं असून लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. हैराणीची गोष्ट म्हणजे ज्या बागेत नागरिकांनी मोकळा श्वास घ्यावा त्या ऑक्सिजन गार्डनची अवस्था पाहून कुणालाही चक्कर येईल. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे गार्डन आज व्हेंटिलेटरवर आहे. देखभाली अभावी झाडे सुकत आहेत आणि बागेत कचऱ्याचे ढीग साचलेत. आणि याच बागेला तळीरामांनी या ऑक्सिजन गार्डनलाच दारूचा अड्डा बनवलाय. त्यामुळे सगळीकडे दारूच्या रिकाम्या बाटल्या पसरल्यात. लोकप्रतिनिधी नसल्याचा फायदा घेत प्रशासन नेमकं करते तरी काय, असा प्रश्न नागरिक विचारतायत. प्रभाग क्रमांक 16 मधील ही परिस्थिती पाहून प्रशासनाला याचे सोयरसूतक आहे की नाही, हाच मोठा प्रश्न प्रशासक काळात निर्माण झालाय. प्रशासक काळात खरं पाहायला गेलं तर कामाचा वेग वाढवण्याऐवजी सुविधांचा बोजवारा उडालाय. आता तरी महानगरपालिका झोपेतून जागी होणार का, की नागरिकांच्या जीवाशी असाच खेळ सुरू राहणार, हा प्रश्न मात्र शेवटी अनुत्तरितच राहतोय. समोर खूप घाण होतं, तरी ते झाले आता क्लिअर. पिकचा प्रॉब्लेम एक सॉल्व्ह झाला तर चांगलं आहे. बाकी तुमचं जे काही रुटीन मेंटेनन्स जे करतात ते थोडं फ्रिक्वेंटली. ही नाली कशामुळे जास्त तुमचे? आता माझ्या माहितीप्रमाणे तर इथे कुठेतरी ब्लॉकेज आहे होतं, ते कम्प्लीट क्लिअर केलं पाहिजे. इकडं होत नाही, इकडं होत. 6 महिन्याला कुठं काढते कुठं नाही, आणि जी काढून टाकले ना ती भरून पण न्यायला येत नाही, तेच परत गटरीत जाते. असं आहे, करायचं काय? किती दिवसातून एकदा नाली काढायची? येते 4-5 महिन्याला एकदा. अच्छा, हा, पूर्ण काढत नाही? पूर्ण काढत नाहीत. म्हणायला गेलं की म्हणते काढता येत नाही, आलो आलो काढतो जाते, पुढं पुढं निघून जाते. काय त्रास होतो या घाणीमुळे? हा, आता घाणीमुळे वास येत आहे, मच्छर होते. हा, लेकर आजारी पडते. लेकरं आजारी, आता डेंगू मलेरिया सगळं ते त्याच्यानं होणार पुन्हा घाणीनं. मी प्रभाग क्रमांक 16 मध्ये मी ॲडव्होकेट नामदेव काकडे. मागची 10-15 वर्ष आम्ही ह्या प्रभागात राहतो. प्रभागामध्ये हा तुमच्या बाजूला दिसणार हा ग्रीन बेल्ट आहे. हा ग्रीन बेल्ट आम्ही सर्व लोकांनी विलासराव साहेब असताना जाऊन त्यांच्याकडे निवेदन देऊन हा ग्रीन बेल्ट आम्ही वाचवला गेलेला ग्रीन बेल्ट आहे हा. त्याच्यानंतर आम्ही हा विकसित करण्यासाठी महाग लागून हे महापालिकेकडून आम्ही विकसित केला. आज ह्या ग्रीन बेल्टमध्ये आमदार फंडातून, भैयाच्या फंडातून 10 लाखाचं अकबर शेख यांनी काम केलं. शेखनी काम केल्यानंतर ह्या ग्रीन बेल्टमध्ये कसलंही स्वच्छतेचं काहीच नाही. सगळं मुलं मुली येणे इथं बेकायदेशीर कृत्य होतात. आम्ही महापालिकेला एवढीच विनंती करतो आपल्या माध्यमातून की इथं येऊन महापालिकेचा ट्रॅक, गार्डनचा ट्रॅक आम्हाला नागरिकांना मोकळा करून द्यावा आणि देखभालीसाठी एक माणूस ठेवावा. इथं नाल्याची काय समस्या? नाल्या साफ होतात पण उचलायला लवकर येत नाहीत. आणि घंटागाडी आत्ता अशामध्ये रेग्युलर घंटागाडी आहे, पण नाल्या आणि ह्या रस्ता आहे, ह्या रस्त्याला 15 वर्षापूर्वी रस्ता केलेला, आज इथं आम्हाला चालायला किती आवड आहे बघा. हे समोरचा रस्ता आहे. आता ही रस्ता होईल. आता ही प्रशासक आहे, 4 वर्षाचा काळ आहे, त्याच्यामुळे आम्ही कुणाला दोष द्यावा आणि कुणाला नाही हीच आम्हाला कळत नाही. पण आमचं सगळ्यात महत्त्वाचं आमचं गार्डन आहे. गार्डन अस्वच्छ आहे, तिथं गैरकृत्य जास्त होतात. त्याच्यावर काहीतरी नियोजन करून महापालिकेनं बंदी घालावी या सगळ्या गोष्टीवर. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.